श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज तुम्ही पाहू शकता सकाळचे 6 वाजले आणि माझी पूजा चालू आहे. पूजा झाल्यानंतर आम्ही जाणार आहे कुठं तुम्हाला ते सांगतो, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. पाहू शकता माझी पूजा इथं खूप छान चालू आहे. स्वामी समर्थ महाराजांची पूजा आहे. आजचा दिवस खूप छान आहे. आज आहे मला जॉबवरून सुट्टी आणि आज मी जाणार आहे घेऊन मार्तंडला आणि मार्तंडच्या मम्मीला फिरायला. तर फिरायला म्हणजे एकदम म्हणजे बगीचात म्हणजे जात बा, आम्ही गरीब लोक आहे तर आम्ही जाणार आहे. तर तुम्ही चला आमच्यासोबत व्हिडिओमध्ये आणि पहा कुठं चाललो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची इथं पूजा संपूर्ण झालेली आहे आमची वाली. स्वामी समर्थ छोटी मोठी सेवा आहे आमची, स्वीकार करा आणि सगळ्यांना निरोगी ठेवा. सुरुवात आमच्यापासून करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज पूजाची जे मावशी आहे पोलीसमध्ये होते, तर त्यांचं रिटायरमेंट आहे. त्यात त्यांच्या फंक्शनसाठी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. तर आम्ही चाललो सध्या अकोल्याला. खूप खुश आहे आणि तुम्ही पाहू शकता मार्तंड बी खूप खुश आहे. मार्तंडची तयारी झालेली आहे. झोपेतून उठवलं बिचारायला, आंघोळ घातली. थोडासा चिडचिड करत होता आधी, पण आता खूप हॅप्पी आहे, एकदम स्माईल. मार्तंडची मम्मीची बी तयारी झालेली आहे, लगभग थोडीशी बाकी आहे. काय असते बायांचा थोडा चट्टाबट्टा असते, चट्टाबट्टा करणं चालू आहे. हा बघा स्माईल द्या, बघा जात रे किती खुश आहे रे. बापरे बाप, मरतो का काय. बघू शकता तुम्ही पावडर वगैरे लावणं चालू आहे. आता तुम्हाला तर माहीत आहे लेडीज किती खुश राहते कुठं फिरायला चालू म्हटलं तर, आणि मुलगा तर माझा त्याच्यापेक्षा खुश आहे. तुम्ही बी चला म्हणते फिरायला. तर चलो, आमची तयारी झाली, आम्ही निघलो. मी तर काय तयारी पहिलेच केली होती सगळं. आता आम्ही गाडीवर चाललो. पाहू शकता तुम्ही किती खुश आहे. मार्तंडची स्माईल पाहू शकता किती गोड आहे. मला असं वाटतं यार, माणूस कामच करत राहते. एखादा दिवस तरी फॅमिलीसाठी काढायला पाहिजे. तुम्ही काय म्हणता? तुमच्या हिशोबाने मी खरं बोलतोय का खोटं बोलताय कमेंटमध्ये सांगा आम्हाला. छोटासा ब्लॉग आहे, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आम्ही चाललो नागपूर हायवेनं, अमरावतीवरून निघलेलो आहे सध्या. तुम्ही पाहू शकता. वाव, मरतो काय जगता काय. एवढी हवा येत होती. बायकोनं बा ते मच्छरदाणी घेऊन घेतली अकोल्यासाठी. म्हटलं राहू दे इथं. नाही म्हणे राहू दे तिथं काम येईन म्हणे, कोणाला बी गरीबाला लिहून देऊ म्हणे, आपण तसंही वापरत नाही. म्हटलं ठीक आहे बाबा, तुझी इच्छा पुरी. चला मग आता काय आहे बाई, बायकोच्या समोर जाता येत नाही, सगळ्यांनी माहीत आहे. ते मिनिस्टर राहू का होम मिनिस्टर राहू का पोलीस राहू कमिशन राहू कोणी राहू, बायकोच्या समोर जाता येते का नाही. मग चला घ्या म्हटलं घालाटा घेऊन हातात. मग मारू तर बिचारा दबलाच होता, काय सांगू तुम्हाला, पण कसं तरी कम्फर्टेबल होता. आणि तसं तर आमच्यासोबत स्वामीची हमेशा स्वामी आमच्यासोबतच राहतात. पाहू शकता तुम्ही. श्री स्वामी समर्थ महाराज. गाडी 100ची स्पीडनं होती, थोडी कमी घेतल्या. तसं बी स्वामी समर्थ आहेत आमच्या पाठीशी, रक्षा करायला आमची. वा, लोकेशन बघा तुम्ही. अमरावतीहून आम्ही चाललो नागपूर हायवेहून. इतकं छान निसर्गमय वातावरण होतं, असं वाटत होतं की जबरदस्त. मॉर्निंगचं जे असते ना खूप छान असते. सकाळी लवकर उठायला पाहिजे लोकांनी, मला असं वाटते. एकदा मी उठलो तर बघा, एकदा उठलो बरं, मी कधी उठत नसतो, पण आजच उठलो. पण एवढं छान वाटत होतं, असं वाटत होतं रोज उठावं. पण काय करावं, दिल आहे तो मानता नाही आणि झोप तर काही उघडत नाही. तर आम्ही चाललो. खूप छान, एकदम जबरदस्त वातावरण. एवढं जबरदस्त आहे अमरावती म्हणजे, एक तुम्हाला मी सांगू नाही शकत. जेवढी तारीफ केली या शहराची तेवढी कमीच आहे. तुम्ही पाहू शकता. आम्ही याच्या आधी आलेलो होतो. हे गुणवंत महाराजचं संस्थान आहे. ते छोटंसं मंदिर आहे, खूप छान. गुणवंत बाबाचं हे बघा, हे लिहिलेलं आहे विश्वप्रभू श्री गुणवंत पूर्व अंबाडकर आज विश्वप्रभू श्री गुणवंत भगवान की जय. एकदा इथं अवश्य आहे तुम्ही. नागपूर हायवे आपला जे अकोल्याला जाते तिथे येऊ शकता तुम्ही. बडनेरा हायवे खूप छान गुणवंत बाबाचं मंदिर आहे आणि वातावरण पण खूप छान आहे. तर आम्ही तर गेलो होतो तिथं याच्या आधी, पण तुम्ही पण या, कारण की आता आम्हाला लेट होत होतं त्याच्यामुळं. आणि आम्ही होतो टू व्हीलरवर, कारण की पाणीचं काही सांगता येत नाही. पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस कधी येऊ शकते हे कोणी सांगू नाही शकत. त्याच्यासाठी आम्ही थांबलो नाही. गुणबाबाला म्हटलं आम्ही मनातल्या मनात दर्शन द्या, नक्की येऊ आम्ही तुमच्या भेटीसाठी. तसं तर आम्ही जातच राहतो, पण डबल येऊ म्हटलं बाबा तुमच्या भेटीसाठी, कारण की बाबाकडे जेवढं गेलं तेवढं कमीपणा वाटतं आम्हाला. म्हणजे किती जा असं वाटतं जातच राहावं गुणवंत महाराजकडे. आता तुम्ही पाहू शकता आमची तर बाईक चालू आहे एकदम स्पीडमध्ये, आणि वातावरण तुम्ही पाहू शकता एवढं जबरदस्त आहे. माझी जी इच्छा म्हणजे असं घाबरत होतो मी की व्हिडिओ नाही काढायचा, पण कसं आहे काढाच लागते बाबा दाखवण्यासाठी लोकांना, आहे की नाही. मी मित्रमंडळी सगळे पाहतात आपले व्हिडिओ. आम्ही अकोला पोहोचलो, घरी गेलो, तयारी केली एकदम जबरदस्त. मार्तंडने बी तयारी केली, व्हाईट टी शर्ट जीन्स, पूजाची तयारी, माझी बी तयारी. आम्ही चाललो आता पोहोचलो चंडक मंगल कार्यालय. हे खूप अकोल्यामध्ये फेमस आहे. तुम्ही पाहू शकता दोघं मायलेकांची एंट्री झालेली आहे जबरदस्त. आणि कॅमेरेमॅन म्हणजे मी सोबतच राहतो भांडी घाशा, आहे की नाही. बघा हे पूजाचा आत्याचा मुलगा आहे, मार्तंडला जय भीम केलं आणि पूजा मला बघताय. त्या बघा कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. सगळे एकत्र बुके वगैरे स्वागत देऊन केक कटिंगचा कार्यक्रम सुरू झालेला आहे इथं, आणि मी व्हिडिओ काढत आहे. हे मामीचे 2 मुलं आहे, एक इंजिनियर आणि एक डॉक्टर. आणि जे ते
भाषण देत आहे, म्हणजे वाईन्स जे भाषण देत आहे ते मॅडम, ते आहे पोलीस, त्यांच्याबद्दल कौतुक सांगत आहे. पाहू शकता सगळे म्हणतात अकोटपर्यंत राहून मुलांचं शिक्षण होत नाही, पण बघा मावशीने एक आमच्यासमोर एक उदाहरण मांडलं आणि ते सत्य करून दाखवलं. अकोल्यात राहून पण मुलांना एवढं उच्च शिक्षण दिलं मावशीनं. खरंच माऊली, तुमच्या जे जॉब आहे तुमच्या ग्रेट, तुमच्या सलाम आहे तुम्हाला. जेवढं तुम्ही तारीफ केली तेवढी कमी आहे. तुम्ही पाहू शकता मावशी खूप हॅप्पी होती आणि मनात दुःख पण होतं की सगळ्यांसोबत एवढं ड्युटी वगैरे केली सगळ्यांना, म्हणजे दूर होण्याची. तुम्ही पाहू शकता माझी सासूबाई म्हणजे माझी आई आणि माझी मिसेस मारताना आणि मी, आम्ही एक सेल्फी पण काढली छान जबरदस्त. अकोटपल्ल्यात राहून पण मुलांना शिक्षण देता येते. फक्त एवढं आहे की ते सगळं आपल्या हातात राहते. हे सगळ्या खोट्या गोष्टी आहे. हे अरे असं असते, हे अरे तसं असते. सलाम आहे मावशी तुमच्या कामगिरीला. आणि इथं कार्यक्रम संपलेला आहे. आम्ही एक सेल्फी काढली, नंतर अकोल्याला वापस रिटर्न चाललो.